मला वाटतं असं ते बोलले नाही. मी त्यांनाच फोन लावला तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर. पण त्यांनी सांगितलं की दावोस वगैरे विषय अंबादास दानवेंनी टीका केलेली आहे आणि अंबादास दानवे तुमच्यावर फार टीका करतात. तर त्यांनी एक नॅचरल पॉलिटिकल उत्तर मी सांगू शकतो, तशाच पद्धतीने उत्तर देऊ शकतो, पण तसं देणार नाही मी. परंतु मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य फार घेण्याची गरज नाही सिरियसली. मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे आणि त्यांच्यावर रोज टीका करतो. आणि म्हणून पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारला अशी मला माहिती कळाली, म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं उत्तर दिलं. पण माझ्या टीकेचा जोर आणखी वाढेल हेही सांगतो आणि असं त्यांचं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार नाही हेही सांगतो. पण दादा नेहमी तुमच्याबद्दल अशी चर्चा सुरू असते, कधी शिवसेना कधी भाजप, सतत चर्चा. चर्चेला आपण काही करू शकत नाही. निश्चित काही लोक बोलत असतात मैत्रीमध्ये बसल्या उठल्यावर किंवा असं तसं तसं. आता सगळ्यांनाच बोलतात. ते काय आहे की भाजपचे लोक यांचे लोक तर फार ग्रामपंचायतीच्या लोकांना सुद्धा बोलत असतात. परंतु मला असं वाटतं मी संघटनेचं काम करणारा शिवसैनिक आहे. आता नाही, मागच्या 30 वर्षापासून काम करणारा शिवसैनिक आहे आणि पक्षाने माझ्यावर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. आताही माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि मला वाटतं ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची ताकद माझ्यात यावी हीच शिवसेना प्रमुख आम्ही प्रार्थना करत असतो. बाकी मी या संकटाला या जे काही काम असेल त्याला घाबरणारा आम्ही शिवसैनिक नाही. शिवसेना भाजपकडून कधी ऑफर आली ना? तर मी सांगितलं मागे लोकसभापासून होतं, अशी ऑफर तर येत असते. त्याला काय मतलब आहे का? त्याला काय अर्थ आहे का? नाशिकमध्ये आज पालकमंत्री गिरीश महाजन यांचा कार्यक्रम होता. यावेळी वन विभागाच्या महिला अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला की पूर्ण भाषणामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही आणि ती महिला प्रचंड आक्रमक झाली. ती माझी नोकरी गेली तरी चालेल पण त्यांनी माफी मागायला पाहिजे अशी भूमिका काय माहिती. काय म्हटलं ते महिला? प्रजासत्ताक दिनाचं जे गिरीश महाजन यांचं भाषण होतं त्या भाषणामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असं त्या महिला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. खरं तर आज जे 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन आहे, या दिवशी भारताची राज्यघटना स्वीकारली गेली म्हणजे ती तर 26 नोव्हेंबरलाच घटना दिन असतो, पण तो प्रजासत्ताक दिन प्रजेचं राज्य आजच्या दिवसापासून 1950 सालापासून आलेलं आहे. आणि ही घटना कोणी लिहिली तर ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. आता मी इथे सकाळी भाषण ऐकलं, संजय शिरसाट पालकमंत्री होते, मी त्या ध्वजारोहणाला गेलो होतो. मला वाटतं सगळ्या पालकमंत्र्यांचं जवळपास सारखंच भाषण सरकारकडून येत असतं. थोडेफार संदर्भ त्या जिल्ह्याचे थोडेफार बदलत असतात आणि त्याच्यात प्रजासत्ताक दिनाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलंच पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि या घटनेचा स्वीकार आणि या घटनेची अंमलबजावणी आजच्या दिवसापासून झालेली. म्हणून कोण भगिनी असेल हिचं म्हणणं मला असं वाटतं 100% खरं आहे. परंतु हे सगळी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला किंवा राज्यघटनेला काय समजतात हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचे संविधान बदलण्यासाठी 400च्या पारची घोषणा यांनी दिलेली आहे. म्हणून संविधानाला मानणारे लोक नाहीच आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरला हे मानतच नाही. तरी त्या भगिनीनं जी हिंमत दाखवली तिची दाद मी देईल आणि तिच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका आम्ही ठेवू. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात गणेश नाईक बोलताना एकनाथ शिंदेचं नाव न घेता नामो निशाण मिटून टाकू असं त्यांनी विधान केलं आणि त्याला उत्तर देताना आता शिरसाट असं म्हणाले की आमचा संयम सुटला तर महायुतीसाठी चांगलं ठरणार नाही. म्हणजे टोकाचा वाद दिसतो. हे पण दोघे नुसते बोलतात. गणेश नाईक बोलतात टांगा पलटी करू आणि पुन्हा त्यांचे पक्षाचे नेते एकमेकाशी अलायन्स करण्यासाठी बोलतात. संजय शिरसाटे बोलतात महायुतीसाठी असं आम्ही चांगलं होणार नाही, पण महायुतीबरोबरच त्यांच्या चर्चा चालू आहे. त्यामुळे यांना दोघांनाही सत्ताप्रिय आहे. हे दोघं भांडत राहतील तरी सत्तेमध्ये एकत्रच राहतील. भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल होते यांना का पुरस्कार मिळाला हा प्रश्न यांनी काय मोठे दिवे लावले. यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला, यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान केला,
बरं एकदा नाही वारंवार केला आणि अशा व्यक्तीला आपण का हा पुरस्कार दिला हा निश्चित मनातला प्रश्न आहे. परंतु सरकार आहे अशी त्यांची चाटणाऱ्या बहुता मी सगळ्या विषयी नाही ऑब्जेक्शन घेणार, पण भगतसिंग कोश्यारी सारख्या व्यक्तीला अशा पद्धतीनं पुरस्कार देणं चुकीचं आहे. उद्या आपलं मूक आंदोलन या ठिकाणी हा उद्या आम्ही संभाजीनगरात एक आंदोलन करतोय. वाराणसीमध्ये मनकर्णिका घाट जो आहे आणि अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो प्रतिमा पुतळा आहे ही पूर्णपणे JCBनं बुलडोझरनं पूर्णपणे नेस्तनाबूत केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार हे छद्म हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्ववाद म्हणजे काय? मनकर्णिका घाट या देशातील हिंदूंना मनकर्णिका घाट माहिती नाही अशातला काही भाग नाही आहे. सगळ्या देशातल्या हिंदूंना मनकर्णिका घाट माहिती आहे. आणि त्याच पद्धतीनं अहिल्यादेवी होळकर, ज्या अहिल्यादेवी होळकरांनी पुण्यश्री अहिल्यादेवी होळकरांनी महाराष्ट्र नव्हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ठिकठिकाणी अनेक मंदिर निर्माण केले, अनेक पाणी पुरवठ्याच्या बारवा निर्माण केल्या, अनेक वास्तू निर्माण केल्या, आजही घाट निर्माण केले वेगवेगळ्या नद्यावर. आणि याच्यातलाच एक घाट जो गंगाच्या वाराणसीला होता तो या सरकारने पाडला. याचा निषेधार्थ आम्ही मूक निषेध करतोय. उद्या अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आमच्या संभाजीनगरात आहे. या ठिकाणी आम्ही उद्या मूक असे धरणे धरतोय 1 तासभर. संभाजी भिडेंचं एक वादग्रस्त विधान आहे, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह अशा शेलक्या शब्दात त्यांनी टीका केली. हे बघ बाकी टीका टिप्पणी करणं अयोग्य आहे किंवा योग्य आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण राष्ट्रद्रोही शरद पवार साहेबांना म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. शरद पवार साहेब या देशासाठी या महाराष्ट्राशी झिजणारं एक नेतृत्व आहे. वैचारिक वादविवाद एकमेकांचा असू शकतो, परंतु नेतृत्वाविषयी अशा पद्धतीनं देशद्रोहाचा आरोप लावणं हे एकदम चुकीचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.